जय शिवराय शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जे काय परिपत्रक शासन हे जारी करण्यात आलं होतं, तर त्यामध्ये 2254 कोटी 96 लाख रुपये इतका निधी शेतकऱ्यांना 90 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या मागील म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये हे 5व्या हप्त्याचं वितरण केलं गेलं होतं। तर त्यासोबतच आता त्या ऑक्टोबर महिन्यानंतर आता फेब्रुवारी ते मार्च या महिन्याच्या कालावधीमध्ये 6वा हप्ता येणे शेतकऱ्यांना अपेक्षित होतं आणि सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये। त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजनांवर व त्या निधीचा भर देण्यात आला किंवा शेतकऱ्यांच्या योजनेसाठी किती कोटी रुपयाची तरतूद ही करण्यात आली होती आणि शेतकऱ्यांना जो काय आता अत्यावश्यक जो काही योजनेची गरज आहे, ज्या पैशाची गरज आहे, कर्जमाफी असो की नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असो, ज्याप्रमाणे PM किसान सन्मान निधीचा हप्ता पाचवा नमोचा हप्ता आणि PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18वा हप्ता आणि नमोचा 5वा हप्ता एकत्रितरित्या ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले होता। तर त्यानंतर 4 महिन्याचा कालावधी लोटला होता। तर 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान सन्मान निधीचा 19व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले। तर त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आले होते की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी बोलताना असं संबोधित केलं शेतकऱ्यांना की जो काही 6,000 रुपये नमो शेतकरी सन्मान निधीची मिळतात, तर त्यामध्ये 3,000 रुपयाची अतिरिक्त ही वाढ केल्यात जाईल। तर त्या 3,000 रुपयाची वाढ करण्यात येईल। या संदर्भात आता या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद होणार का किंवा त्याचं शासन परिपत्रक काढून शेतकऱ्यांना आता पुढील हप्ता हा 3,000 रुपये वाढीव म्हणजे प्रत्येक हप्त्याला 1,000 रुपयाची वाढ अशी मिळणार हे अपेक्षित होतं। नमो शेतकरी सन्मान निधीच्या 6व्या हप्त्याचं जे का तारीख होती किंवा त्या संबंधित पहिलं शासन निर्णय जारी करून त्या निधीची ही मान्यता घेण्यात येते आणि मान्यता घेण्यात आल्यानंतर आता त्या तितक्याच कोटी आता 2254 कोटी 96 लाख इतका निधी मागील 5व्या हप्त्यात वितरित करण्यात आला। आता त्याचमध्ये तेवढ्याच पैशामध्ये आता पुढील हप्ता 6वा हप्ता हा वितरित होण्यात येईल याची तरतूद सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता ही वर्तवली जात होती। पण त्या संबंधित आता कुठलाही तसा विचार किंवा त्या संबंधित कुठलीही योजना आखण्यात आलेली नाही।